हाय, वर्षा सिंपल रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण बनवतो आहे दोडक्याची भाजी. बघा, असे दोडके कट करून घेतले मी. त्याचे शिरा सगळं काढून घेतले आणि धुवून घेतले त्याला चांगलं. 5-6 दोडके होते आपले. आणि चण्याची डाळ घेतली इथं मी. 1 तास भिजत ठेवली होती. अगदी पोहे कायचे 2 चमचे घेतले मी. आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि जिरं मोहरी 1 चमचा. 1 छोटा कांदा घेतला आहे. इथं थोडी कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता 1 चमचा, चवीपुरतं मीठ आणि 1 मोठा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा हळद. एवढी सामग्री लागते आपल्याला. जर तुम्हाला वाटलं चण्याची डाळ टाकायची नाही तर तुम्ही स्किप करू शकता. ही बाकीचं मग एवढं टाकू शकता तरी भाजी चांगली होणार आहे आपली. मग चला आता आपण तयारी करू. तर बघा, आपण 3 पळ्या तेल टाकलं याच्यामध्ये. आता मोहरी टाकून घेऊ. तेल तापलंय आपलं चांगलं. जिरं मोहरी चांगली तडतडली का लगेच कांदा टाकायचा आहे. कांदा चांगलं गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं आहे. कांदा तळला का लगेच अद्रक लसूण पेस्ट टाकायची आपल्याला. चांगलं तळून झाले. आता टाकायचं कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर मसाले टाकून घ्यायचे. लाल मिरची राहिली होती, 1 चमचा लाल मिरची टाकून घेऊ आणि मसाले टाकू. हलवून घ्यायचं. आपल्याला हे दोडके टाकून घ्यायचे याच्यामध्ये. चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मसाला सगळीकडे लागला पाहिजे आपला. चणा डाळ टाकून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये. चणा डाळ तुम्हाला नको हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता, तरी पण छान लागते भाजी. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता कोथिंबीर टाकून घेऊ आपण याच्यातच. आणि आता फक्त थोडंच पाणी आपल्याला ॲड करायचं याच्यात चणा डाळ शिजवण्यासाठी. मग आपण झाकून ठेवून शिजवून घेऊ. अगदी अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पण पाणी टाकायचं नाही आपल्याला, कारण की भाजी आपल्याला सुकी बनवायची. ते पण पाणी आपण का टाकतोय का चणा डाळ शिजवण्यासाठी. थोडी चणा डाळ शिजावं लागेल ना, भिजवलेली आहे आपण. जर शेंगदाण्याचं कूट टाकत असेल तर फक्त वाफवून घ्या, पाणी टाकू नका मग त्याच्यात. चला वाफ काढून घेऊ. आता झाकण ठेवून देऊ आपण. 5 मिनिटं वाफ काढून घेऊ. चला आता भाजी चेक करून घेऊया.
छान झाली आपली भाजी. आणि डाळ पण शिजली ऑलमोस्ट आपली. मधून मधून मी चेक केलं तर त्याला, जेव्हा आपली डाळ शिजेल तेव्हाच आपली भाजी तयार होणार आहे बरं का. भाजी शिजल्यावरच गॅस बंद करायचं, कारण की दोडक्याला काही वाफेवरच शिजतं, पण डाळ टाकली ना आपण त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो. डाळ पूर्ण शिजल्यावरच आपल्याला गॅस बंद करायचं आहे. चला सर्व करू आता. बघा सुंदर अशी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. बघा ही भाजी करून तुम्ही खूप सुंदर लागणार आहे. तुम्हाला ट्राय करा.